कुंभ राशी येणाऱ्या 3 दिवसात घडणार 5 मोठ्या भयंकर घटना. चुकूनही हा व्हिडिओ स्किप करू नका. कुंभ राशींच्या मित्रांनो, 5 मोठ्या जबरदस्त घटना घडणार आहेत. येणाऱ्या 72 तासात तुमचे संपूर्ण जीवन बदलणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका. आजचा हा संदेश तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ग्रहांची सध्याची स्थिती, शनी देवाचा प्रभाव, चंद्राची हालचाल आणि तुमच्या राशीभोवती निर्माण होत असलेली ऊर्जेची वर्तुळे एक वेगळा संकेत देत आहे. पुढील 72 तासात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्यांचा प्रभाव केवळ आज किंवा उद्यावरच नाही, तर पुढील काही महिन्यांपर्यंत जाणवू शकतो. अनेक दिवसापासून मनात साचलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यास सुरुवात होईल. काही लोकांना त्यांच्या आयुष्यातील खरे मित्र आणि खरे शत्रू कोण आहेत हे समजू लागेल, तर काहींना नशिबाचे दारे अचानक उघडल्यासारखे वाटेल. परंतु या सर्व घटनांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला किती स्थिर ठेवता. कारण ग्रह संधी देतात, पण त्या संधीचे सोने करणे हे तुमच्या हातात असते. म्हणूनच हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका. गुप्त सत्य समोर येण्याची वेळ आता आली आहे. कुंभ राशींच्या जातकांनो, बराच काळ तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल शंका वाटत असेल. मन सांगत असेल की काहीतरी चुकीचे आहे, पण पुरावा मिळत नाही. आता ग्रहस्थिती सांगते की पुढील 72 तासात एक गुप्त सत्य उघड होण्याची शक्यता आहे. हे सत्य प्रेमसंबंध, मैत्री, नोकरी किंवा नातेवाईकांशी संबंधित असू शकते. एखादी व्यक्ती तुमच्यापासून काही गोष्टी लपवत असेल, तर ती गोष्ट अचानक तुमच्यासमोर येऊ शकते. सुरुवातीलाच हा धक्का बसल्यासारखा वाटेल, पण मन अस्वस्थ होईल. परंतु लक्षात ठेवा, सत्य कितीही कठोर असले तरी ते अंधारापेक्षा चांगले असते. शनिदेव तुम्हाला भ्रमातून बाहेर काढण्याचे काम करत आहे. त्यामुळे जे उघड होईल त्याकडे रागाने नव्हे तर समजूतदारपणे पहा. आर्थिक क्षेत्रात अचानक हालचाल होईल. कुंभ राशींच्या लोकांनो, पैशांची चिंता सतावत आहे. त्यांच्यासाठी एक आशेचा किरण आता दिसत आहे. ग्रह सांगत आहेत की अडकलेले पैसे, थांबलेली देणी किंवा बराच काळ प्रलंबित असलेली आर्थिक बाब अचानक पुढे सरकू शकते. काही लोकांना नवीन उत्पन्नाचा स्रोत मिळेल. काहींना व्यवसायात एखादी मोठी ऑर्डर देखील मिळू शकते. काहींना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे गेले काही महिन्यापासून ज्यांनी कठोर परिश्रम केले आहे, त्यांना आता त्यांचे फळ दिसू लागेल. पैशांचा ओघ सुरू झाला म्हणून लगेच खर्च करण्याची घाई करू नका. ग्रहस्थिती बचत करण्याचा सल्ला देते. आज जपलेला पैसा उद्या मोठ्या कामाला येऊ शकतो. त्यामुळे आर्थिक निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. घरातील वातावरणात बदल करा. बऱ्याच दिवसापासून एखाद्या तणाव असलेले वातावरण, आता त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ग्रहस्थिती कुटुंबामध्ये संवाद वाढवण्याचे संकेत देते. एखादा गैरसमज दूर होऊ शकतो. काही कुटुंबामध्ये शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. घरातील एखादी व्यक्ती तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकते. त्यामुळे नात्यांमध्ये निर्माण झालेला दुरावा कमी होईल. मात्र या काळात शब्दांचा वापर खूप जपून करा. एक चुकीचा शब्द पुन्हा परिस्थिती बिघडू शकतो. संयम आणि समजूतदारपणा हीच खरी तुमची ताकद ठरणार आहे. करिअरमध्ये नवीन दार उघडणार. कुंभ राशींच्या अनेक जातकांनो, हा काळ करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. एखादी महत्त्वाचे काम तुमच्याकडे सोपवले जाऊ शकते. बेरोजगार लोकांसाठी मुलाखतीचे किंवा नोकरीच्या संधीचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन भागीदारीची संधी मिळू शकते. परंतु या काळात आत्मविश्वास टिकवणे आवश्यक आहे. काही लोक तुमच्या क्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न करतील, पण ग्रह सांगतात की तुमची मेहनत तुमचे उत्तर ठरणार आहे. त्यामुळे कोणाचेही नकारात्मक बोलण्याने खचून जाऊ नका. आयुष्य बदलणारा निर्णय. पुढील 72 तासांमध्ये तुम्ही असा एखादा निर्णय घेऊ शकता जो तुमच्या भविष्याची दिशा बदलू शकतो. हा निर्णय नोकरी, व्यवसाय, नाते किंवा राहण्याच्या ठिकाणाशी संबंधित असू शकतो. बराच काळ मनात चालू असलेली द्विधा मनस्थिती
आता संपुष्टात येऊ शकते. तुम्हाला अचानक स्पष्टता मिळेल. कोणता मार्ग योग्य आहे हे समजू लागेल. परंतु घाईघाईमध्ये निर्णय घेऊ नका. प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे नीट तपासा. कारण हा निर्णय केवळ काही दिवसांसाठी नव्हे तर पुढील अनेक वर्षांसाठी परिणाम करणारा असू शकतो. शनिदेवांचा विशेष संदेश. कुंभ राशींचे स्वामी शनिदेव मानले जातात. त्यामुळे शनीचा प्रभाव तुमच्या आयुष्यात इतर राशींपेक्षा जास्त जाणवतो. सध्या शनिदेव तुम्हाला धैर्य, संयम आणि जबाबदारीची शिकवण देत आहेत. जे लोक प्रामाणिकपणे मेहनत करत आहेत त्यांना यश मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र जे लोक शॉर्टकट शोधत आहेत त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणून या काळात सत्याचा मार्ग सोडू नका. जुने अपूर्ण काम पूर्ण करा. बराच काळ एखादे काम अडकले असेल तर आता त्यात गती येऊ शकते. सरकारी कामे, कागदपत्रे, मालमत्तेशी संबंधित विषय किंवा न्यायालयीन बाबींमध्ये सकारात्मक संकेत मिळू शकतात. ज्या कामासाठी अनेकदा तुम्ही प्रयत्न केले पण यश मिळाले नाही त्याच कामात आता प्रगती दिसू शकते. काही लोकांसाठी ही जुनी ओळख पुन्हा समोर येऊ शकते. एखादा जुना मित्र, जुना सहकारी किंवा भूतकाळातील एखादी व्यक्ती अचानक संपर्क करू शकते. तर काही लोकांसाठी पूर्णपणे नवीन ओळख असू शकते. विशेष म्हणजे या व्यक्तीच्या बोलण्यातून तुम्हाला एखादी महत्त्वाची माहिती, संधी किंवा दिशा मिळू शकते. आणि ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही अनेक दिवस शोधत आहात त्याची एक छोटीशी गुरुकिल्ली या भेटीतून मिळू शकते. त्यामुळे पुढील 3 दिवसांमध्ये होणाऱ्या भेटीगाठींना हलक्यात घेऊ नका. नशीब अनेकदा माणसांच्या रूपाने आपल्या दारात येते. ग्रह सांगतात की या भेटीमुळे तुमच्या करिअर, व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता देखील आहे. आरोग्य आणि मानसिक ऊर्जा. कुंभ राशींच्या मित्रांनो, एक महत्त्वाचा इशारा. ग्रहस्थिती आर्थिक आणि सामाजिक बदल दाखवत असली तरी आरोग्याच्या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगण्याचा इशारा देत आहे. गेल्या काही दिवसापासून तुम्ही कामाच्या व्यापात स्वतःच्या शरीराकडे आणि मनाकडे दुर्लक्ष केले असेल. झोप अपुरी असणे, अतिविचार करणे, मानसिक ताण घेणे किंवा वेळेवर आहार न घेणे याचा परिणाम आता जणू तुम्हाला होऊ शकतो. काही लोकांना थकवा, डोकेदुखी किंवा अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे या 3 दिवसात स्वतःसाठी थोडा वेळ काढणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, शरीर साथ देत नसेल तर कोणती संधी उपयोगाची ठरत नाही. ध्यान, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल. शनिदेवांचा प्रभाव सांगते की स्वतःची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना पुढील काळात अधिक यश मिळू शकते. त्यामुळे आरोग्याला प्राधान्य द्या. नकारात्मक लोकांचे खरे चेहरे समोर येतील. कुंभ राशींच्या जातकांनो, तुमच्या प्रगतीकडे पाहून काही लोक अस्वस्थ झाले असू शकतात. अनेक आपल्याला शत्रू दूर नसतात तर आपल्या जवळच असतात. ग्रहस्थिती दर्शवते की पुढील 3 दिवसात म्हणजेच 72 तासात काही लोकांचे खरे योग तुमच्या समोर येऊ शकते. काही लोक तुमच्या निर्णयावर शंका घेतील. काही लोक तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतील. तर काही लोक तुमच्या यशामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. मात्र या पुढील 3 दिवसात शांत राहणे खूप महत्त्वाचे आहे. हा प्रत्येक टीकेला उत्तर देण्याची गरज नसते. तुमचे काम आणि तुमचे यश त्यांना उत्तर देईल. लक्षात ठेवा, जेव्हा माणूस पुढे जात असतो तेव्हा त्याच्यावर सर्वाधिक टीका होते. त्यामुळे नकारात्मक लोकांपासून योग्य अंतर ठेवा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. ग्रह सांगतात की या काळात गुप्तता आणि संयम हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र असेल. भाग्याचे चक्र फिरू लागेल. गेल्या काही महिन्यांपासून अनेक कुंभ राशींच्या जातकांना असे वाटत असेल की नशीब त्यांची साथ देत नाही. कितीही मेहनत केली तरी अपेक्षित यश मिळत नाही. परंतु आता परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली आहे. ग्रहस्थिती दर्शवते की भाग्याचे चक्र हळूहळू तुमच्या बाजूने फिरू लागले आहेत. सुरुवातीला हे बदल छोटे वाटतील. एखादे चांगले व्रत
मिळेल. हे खाली अडकलेले कामे पूर्ण होईल. एखादी संधी तुम्हाला मिळेल. एखादे अडकलेले काम देखील पूर्ण होईल किंवा एखादा महत्त्वाचा संपर्क होईल. पण या छोट्या घटनाच पुढे मोठ्या यशाचा पाया बनू शकतात. म्हणून कोणत्याही छोट्या यशाला कमी लेखू नका. प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा. पुढील काही आठवड्यामध्ये हेच प्रयत्न तुमच्या जीवनामध्ये मोठे परिवर्तन घडू शकते. तुमच्या मेहनतीचे फळ हळूहळू तुम्हाला मिळू शकते. कुंभ राशींच्या जातकांनो, आजचा संपूर्ण भविष्याचा सार एकच आहे. बदल अटळ आहे. पुढील 3 दिवसात घडणाऱ्या घटना कदाचित सुरुवातीला सामान्य वाटतील, पण त्यांचा परिणाम खूप दूरपर्यंत जाणार आहे. एखादी गुप्त सत्य समोर येईल. एखादी नवीन संधी येईल. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल. काही नाती मजबूत होतील तर काही नाती तुटतील, परंतु या सर्व घटनांमागे एकच उद्देश असेल, तुम्हाला तुमच्या योग्य मार्गावर आणणे. शनिदेव तुमच्या आयुष्यातील अनावश्यक गोष्टी दूर करत आहे आणि नव्या शतकांसाठी जागा निर्माण करत आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी घाबरू नका. संयम ठेवा, सकारात्मक राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण ग्रह स्पष्ट संकेत देत आहेत की तुमच्या आयुष्यात आता एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. पुढील काही दिवसानंतर तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा लक्षात येईल की खरोखरच पूर्वीसारखे काहीच राहिले नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.